आबा, मला आधी असं वाटायचं की मला अद्वैत साहेबांची नुसतीच काळजी वाटते, पण मग हळूहळू ओढ वाटायला लागली. आणि आबा, खरं सांगू, माझं आहे प्रेम अद्वैत साहेबांवर. आबा, मी करते आत नंतर. बर बर. ही गोष्ट जी तू आता आबांना सांगितलीस, तुझं माझ्यावर प्रेम आहे, पण ही गोष्ट जर मी आता ऐकली नसती तर तू मला कधी सांगितली असतीस? आयुष्यभर असंच प्रेम करशील माझ्यावर? येत्या काही दिवसात लग्न आहे आपलं. लग्नानंतर मी कंप्लेंट करण्याचा चान्स नाही देणार आहे तुला, कारण मी एकदा एखादा नातं जोडलं की जोडलं. मग काही झालं तरी मी ते नातं नाही तोडू देत. हे नातं तर खूपच स्पेशल आहे माझ्यासाठी. या जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीबरोबर लग्न करतोय. करू शकशील माझ्यासारख्या माणसाला आयुष्यभर सहन? तू मला कधी म्हणशील माहित नाही, पण मला आता या जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीला आय लव्ह यू म्हणायचं. I love you, Netra.
ही ही ओपन करून दाखव ना जरा, बघूया ना केवढी जागा आहे. हा छान आहे ना ही. पण बघ केतकी, अगं लवकर सिलेक्ट करा पत्रिका. एकदा पत्रिकेची निवड झाली ना की मग पुढच्या कामांना सुरुवात करता येईल. पत्रिकेसाठीच एवढा वेळ घेतलात ना तर मग बाकीची कामं केव्हा करणार? हो आई, पण जरा पसंत तर पडू दे. तरी त्यातल्या त्यात हे बघा, ही आणि ही जरा बरी वाटते. अरे यार, मी काय म्हणतो, बघितली हे असं पत्रिका सिलेक्ट करण्यापेक्षा ना मी असं काहीतरी एक नवीन डिझाईन इन्व्हेंट करतो ना. हॅलो हॅलो हॅलो, तुझं इन्व्हेन्शन पूर्ण होण्याआधी ना आधी नेत्राच्या मुलांची लग्न सुद्धा होतील. त्यामुळे ते बाजूला ठेव. यातल्या डिझाईन्स बघ ना, आहेत काही पत्रिका छान, त्यातल्या बघ. ओके. आधी लक्ष कुठे आहे तुझं? ये ना, बघ ना पत्रिका. तो काय आता वेगळ्या दुनियेत आहे ना, त्याचं लक्ष कुठे असतं? बरोबर ना? तेजस गप्रे झालं. आता मी खरं बोललो तर गप रे. दिस इज नॉट फेअर. मला सांगा, तुम्ही हे पत्रिका वगैरे इतक्या लवकर कसं काय अरेंज केलं सगळं? म्हणजे कॅटलॉग वगैरे घरी आलं सुद्धा? अरे आधी लगीन घाईये, असंच घाईनी सगळं करावं लागतं. तुम्ही नाही का तुमचं एखादं असं प्रोजेक्ट आल्यानंतर रात्रभर जागून घाईघाईत सगळं कंप्लीट करता, तसंच आहे हे. छान, करा. ए करा काय करा. ए आणि नेत्राला बोलव ना कोणीतरी, तिला पण बघू देत पत्रिका. हो नेत्रा, नेत्रा ये ना बाहेर. आई तुम्हीच सांगा ना. हो नेत्रा, बाहेर ये लवकर. ये ये. नेत्रा, ह्या बघ, ह्या पत्रिका आहेत. त्यातली तुला कुठली डिझाईन आवडते, कुठली पत्रिका आवडते ते बघ हा, आणि सांग. आता मला कळलं तू सतत गालावर हात का ठेवायची असते. गॅस चालू आहे, मी आलेच. तिचीच पत्रिका तिला बघायला सांगितली ना म्हणून लाजली वाटत. ए ब्रो, बघ ना, तुला आवडते का कुठली पत्रिका? हा हो बघतोय. काय बघतोय? पत्रिका इथे. आधी अरे आता पत्रिकाच बघ. नेत्राचा चेहरा काय आयुष्यभर बघायचाच आहे. तुम्ही करा सिलेक्ट पत्रिका. मला काही कळत नाहीये यातलं. तुम्ही करा. काय करते सगळे? लग्नाची पत्रिका सिलेक्ट करतोय? थांबा थांबा, मी करते. मी जरा आलोच सेट. पाणी. देऊ आणखी? नाही नको, थँक्यू. मी ठेवते. नेत्रा, एक सांगू? तू लाजताना खूप छान दिसतेस. हा, तू लाजताना खूप छान दिसतेस. बरं ऐक ना, मगाशी आपला विषय अर्धवटच राहिला. मी जवळ आल्यावर तू सतत गालावर हात ठेवायचीस. म्हणजे तुला आधीच माहिती होतं की मी? साहेब नको ना तो विषय. का? साहेब तर सांग ना, गालावर हात का ठेवायचीस तू? मित्रा सांग, नाही तर मी सगळ्यांसमोर मोठ्याने विचारेन. साहेब तुम्ही काय करताय सांगू ना. आजी, काय रे? सांग ना, का ठेवायचीस गालावर हात? मला 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 संकेतात
दिसलं होतं की तुम्ही. अरे हाक का मारलीस? काय काम आहे? ते काही नाही, तुला पाणी वगैरे काही हवंय का? नाही मला काही नकोय. तू लवकर बाहेर ये, तुझं झालं असेल तर. हा आलोच. साहेब तुम्ही जा ना. सांग पटकन. कलावरात का ठेवायचीस? मला संकेतात दिसलं होतं की की तुम्ही. नेत्रा, तुला एक गोष्ट लक्षात येते का? आपल्या लाईफ मध्ये सरप्राईज फॅक्टर उरणारच नाही काही. आधी नेत्रा, तुमच्या गप्पा मारून झाल्या असतील तर जरा बाहेर येता का? आलोच. ये. अरे काय चाललंय तुमचं दोघांचं? तुमचं लग्न आहे आणि तुम्हाला काही टेन्शन वगैरे आलंय की नाही? पत्रिका निवडायला मदत करा. चला चला. सासूमा, सासूमा, इकडे या. पटकन पटकन पटकन. सासूमा बसा 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 बसा. आम्ही सगळे ना लग्नाची पत्रिका सिलेक्ट करत होते. तुम्ही पण बघा ना. बघा ही खूप छान आहे ना. येतो की तो पत्रिकावाला थांबला नाही. भाऊजी तो कॅटलॉग्स ठेवून गेलाय. तो म्हणाला की थोड्या वेळाने येईल तेव्हा आपण सिलेक्ट केलेली पत्रिका त्याला सांगायची. बर, मग तुम्ही लवकर सिलेक्ट करा आणि सांगा मला. अद्वैतभाईजी, नेत्रा शू करो छो? बघा ना पत्रिका. फाल्गुनी, मी सांगितलंय ऑलरेडी, मला काही कळत नाही त्यातलं. मला पण नाही कळत ते. रुपाली अशीच काय बसलीये? तूही सिलेक्ट कर ना डिझाईन. बघ 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 ना. क्लायंटचा फोन आहे, मी आलोच. काय रुपाली, हे आवडलं की नाही? ही चांगली आहे ना? ही चांगली. बघू. शी, किती घाणेरडा चॉईस आहे तुझा रुपाली. नाही सासूमा, बहुत बोर्स आहे. नाही नाही. हा म्हणजे अशी अगदीच बेसिक वाटते ना. रुपाली दुसरी बघ ना. ही चांगली आहे. बघू बघू. रुपाली, तुला काय झालंय काय आज? अगं शेखर राजाध्यक्षाच्या मुलाचं लग्न आहे. राजाध्यक्षांना शोभेल अशी पत्रिका सिलेक्ट कर. हो ना वहिनी, ही काय पत्रिका आहे का? एखादी छान सिलेक्ट कर ना. ही चांगली आहे. हा हा, ही आवडली मला. सासूमा नको. सॅड, व्हेरी सॅड. मम्मा राहू दे, तुला नाही जमणार. ऍक्च्युली राहू दे. नाही, माझं तेच म्हणणं आहे. मग तुम्हीच पसंत करा. माझी काही हरकत नाहीये. तुमची पसंती ती माझी पसंती. आता नेत्राला स्वीकारलंच आहे की मी, ती कशीही असली तरी. झाली का पत्रिका सिलेक्ट करू? छे रे, बघ किती वेळ लावतायत ते. नेत्रा, कोणाला काही कळत नाही. तू सांग, तू सांगशील ती पत्रिका फायनल. सांग. साहेब मला खरंच काही कळत नाही यातलं. कम ऑन नेत्रा, बघ ना, कर ना सिलेक्ट. बघ. ह्या बघ, यातल्या बघ काही पत्रिका, त्यातल्या बघ. तुला जी आवडेल ती सिलेक्ट कर. हा, हे फॅन्टास्टिक. वाह, क्या बात आहे. त्याला म्हणतात चॉईस. खरंच खूप छान आहे. दिस इज नाईस. मस्त नेत्रा. नेत्रा खरंच छान पत्रिका निवडलीस.
आधी तुला बघ आवडते का तिची निवड? मला माहिती आहे नेत्राची निवड चांगलीच आहे. ठीक आहे, नेत्राने निवडलेली पत्रिका आपण फायनल करूया. पत्रिकेतला मजकूर हाई मी नेत्राच्या आजोबांशी बोलून घेतो आणि मग पत्रिका प्रिंटिंगला पाठवतो. येतं की तो पत्रिकावाला आला ना, जे आपण डिझाईन सिलेक्ट केलंय ते त्याला सांग. हो भाऊजी. बाकी मी बोलतो. बर, पत्रिका उद्याच्या उद्या छापून यायला हव्यात. उद्या? अरे हो, खूप काम आहेत. पत्रिका उद्याच हवीत. ठीक आहे आई, मी बघतो, मी त्यांच्याशी बोलतो. बरं तेजस, तू ऑफिसला किती वेळात पोहोचतोस? एक तासाभरात पोहोचतो. बर, अद्वैत निघूया आपण. हो निघूयात. बाय. येतो. आम्हाला कोण बाय करणार? भाईजी बाय. बाय बाय अद्वैत. बाय बाय, व्यवस्थित जा अद्वैत. बाय. अरे अरे सांभाळ. चला बाबा. चल. रुपाली, अरे इकडे ये ना. अगं बोलायचं जरा, ये. एक मिनिट. मला तुला काय आई बाबांचं सिक्रेट आहे त्याचं? अरे मला सिक्रेट बोलायचंय. थांबलायच काय? सिक्रेट? हो अद्वैत भाईजी, असतं सिक्रेट. तुमच्या आणि नेत्राच्या पण असेल ना सिक्रेट काहीतरी. मी चाललो. बाय. बोला तू. ऐक ना रुपाली, खरं तर तुझी लायकी नाही माझ्या मुलाच्या लग्नाच्या बाबतीत काही बोलायची किंवा त्याच्याकरता काही सिलेक्ट करायची. तेव्हा तशी आता शांत आहेस तशीच राहा. कळलं ना? आणि आपलं सिक्रेट कोणाला सांगू नकोस. लग्नात मज्जा करायची ना. कुणी दिली दारू? कुणी दिली दारू? खिडकीतून कोणी आला होतं का? खिडकीतून आला होतं का कोणी? बोल कोणी दिली दारू? कटी जीव घेईन ना मी तुझा. जीव घेईन. सांग मला, तू बाहेर गेला होतास? नाही, बाहेर कसं वाशील मी? ग्रुप लावलाय. बोल कुणी दिली? बोल. कशी दिली आलेली? हाताने दिली मला. हाताने. खोटं बोलू नकोस तू. 2 महिने झाले मरून. तो कसा देईल? तो शेखर त्रास देतोय मला. तू नको ना त्रास देऊ बंटी. प्लीज नको त्रास देऊ. मी एकटी पडले रे. एकटी पडले मी. सगळं माझ्या विरोधात होतंय. मला कळत नाहीये मी काय करू. मी सगळं कसं सांभाळून घेते ना माझं मला माहित. प्लीज त्रास नको देऊ बंटी. प्लीज नको देऊ त्रास. ऐक बाबा, ही दारू घरात लपवली होती. ती दारू प्यायलास ना तू? ती दारू आहे नाही? हा, घरात लपवली होती ती. नाही ही मला दिली. अनिल आलेला दाजी मात्र त्यांनी दिली. काल रात्री तो आला इथे. रात्री इथे आला. मग आम्ही असे 2 पेक प्यालो आणि उरलेलं मी आज प्यालो. आज सकाळी प्यालो. ताई खूप लागलं का रे बंटी? सॉरी. शेखरचा राग तुझ्यावर निघाला.
मी थकलीये रे, एकटीने लढून थकलीये मी म्हणते. तो शेखर माझ्यावर चढवायला लागलाय. तो हसतो डिवसतो मला कळत नाही मी काय करू. मला कळेनाच झालंय पट्टी. लाडू चालली रे. कळत नाही मला मी कशी बाहेर पडणार आहे. नाही कळत आहे.